6 वाजता ते तुमच्या पण लक्षात आलं असेल की एका सिंगल फोनवर डॉक्टरांनी सगळं अरेंज केलं. तर ते फक्त एक फोन झाला होता माझा, आपल्याला असं असं अरेंज करायचं. त्याला म्हणतात ऑनेस्ट. चाटे समूहाचे या ब्रांचचे डायरेक्टर अध्यक्ष सोलापुरी भाषेत प्रोफेसर काळे सर, इथे उपस्थित सर्व शिक्षकगण आणि जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, कदाचित हा इथला या कोचिंग सेंटरमधला माझा 5वा व्याख्यान आहे. आणि सहसा आता आम्ही पण खूप कार्यक्रम कॉलेजमध्ये इकडे तिकडे ऑर्गनाईज करतो, पण एखाद्या गेस्टला आपण 1दा बोलवतो, 2दा बोलवतो, 3दा बोलवतो आणि असं 4-4, 5-5दा कोणी बोलवतं हे मी पण अनुभव केला नाही आणि माझ्या पाहण्यामध्ये पण विशेषरित्या कुठे आलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात माझं नाही कौतुक, ह्याच्यात चाटे समूहांचा कौतुक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की संबंध असल्यानंतर त्या संबंधाचं संवर्धन करणं ही पद्धत आपल्याकडे आहे. पण धड मी इथला विद्यार्थी नाही, धड मी इथला शिक्षक नाही, हे माझे नात्यातले नाही. पण आता आमचं जे नातं आहे ते अशातलं आहे की ते मला वारंवार बोलवत राहणार आहे आणि मी वारंवार इथे येत राहणार आहे, असा हा आमचा नातं आहे. तर मला खूप आनंद आहे की मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर 5व्यांदा, जसं शासनामध्ये एखादा मिनिस्टर 5 वर्षानंतर निवडून येतो तसं मी पुन्हा एकदा तुमच्याकडे आलेलो आहे आणि तुमच्यासोबत संवाद साधण्याची संधी मला भेटलेली आहे. आणि या विशिष्ट संधीसाठी मी इथल्या सर्व शिक्षकांचे, विशेष रूप काळे सरांचे आभार व्यक्त करतो. आता विषय मला म्हणले, सर आपल्याला मुलांशी संवाद साधायचा आहे, आपण बोलतोच दरवर्षी त्याप्रमाणे, पण आपल्याला आता मी कसं तुमच्या आणि माझ्यामधला गॅप वाढत चालला ना. मी जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा मी 3rd इयर फायनल इयरचा स्टुडंट होतो, नंतर मी इंटर्न झालो, नंतर मी बॉन्ड करणारा ट्युटर झालो, आता मी रेसिडेंट झालो. मग असं असं थोडं फरक वाढत जातो आणि सांगणे आणि समजण्यामध्ये पण फरक होऊ शकतो. कारण आता आमचे प्रायोरिटी थोडे वेगळे राहतात, है ना, तुमचे प्रायोरिटी थोडे वेगळे राहतात. एखादा जर असं उठून म्हणला की बाबा मला काय 11th-12thमध्ये पुढे नीट करायची इच्छा नाही, तर त्याला मी त्याप्रमाणे सांगणार. असं नाही म्हणणार की बाबा तू नीट एके नीट, नीट बे नीट, नीट त्रिक नीट असंच कर. पण हे जे आज तुमच्यासमोर वैद्यकीय विद्यार्थी, MBBSचे जे 2nd इयरचे विद्यार्थी आलेले आहेत, ते तुम्हाला याबद्दल विशिष्ट मार्गदर्शन करतील की हा नीट एके नीटच, नीट बे नीट, नीट त्रिक नीट, नीट चौक नीट. आपल्याला फक्त नीट नीट नीटच करायचं आहे. कारण तो जो धूर असतो, तो जो जोश असतो, तो जो बारूद असतो फाटायचा, तो सगळा त्यांच्यामध्ये अजून कायम आहे. कारण ते गरम गरम पास झालेले आहेत आता 1 वर्ष आधी, 1.5 वर्ष आधी. त्यामुळे त्यांना विशेष आज आमंत्रित इथे केलेलं आहे आणि त्यांनी तदनुसार माझ्या आणि सरांच्या पण कदाचित अपेक्षांवरती ते खरे उतरले त्यांच्या वक्तव्याच्या माध्यमातून. मी काय तशा प्रकारचं वक्तव्य बिलकुल करणार नाही आहे. मी माझं वक्तव्य मोजून 10-12 मिनटामध्ये गुंडाळणार आहे, ज्यातले 3 ते 4 मिनटं झालेले आहेत. आणि उरलेला जो वेळ आहे ते तुमच्या प्रश्नांसाठी आहे स्पेसिफिक. कारण अभ्यास कसं करणे ह्याच्यावरती एक अर्धा 1 तासात बोलून होत नाही. त्यातल्या त्यात तुम्ही वही पेन घेऊन बसले नाही, त्यामुळे ते बोलणं तर निरर्थकच आहे. कारण असं सगळं बाउन्सर जातं. ते असं लक्षात कोणीच एकपाठी या जगात जन्माला आलेला नाही आहे. म्हातारे झाल्यानंतर ते कुठे एकपाठी होतात की त्यांचं इतकं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं असतं की ते एकदा बोललेली गोष्ट लक्षात ठेवू शकतात. त्यामुळे माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये, माझ्या पाहणीमध्ये असे खूप अनुभवी लोक राहतात. आणि अजून अनुभव मिळण्याच्या पात्रतेचे सुद्धा आपण शैक्षणिक स्तरामध्ये आज आपण झालेलो नाही, आपण त्या प्रोसेसमध्ये. त्यामुळे तो सत्र हा नाही आहे की आपण असं विस्तृतपूर्वक की मी कसं करू, काय करू. कारण प्रत्येक गोष्ट ही प्लॅनिंग आणि ऑर्गनायझेशननी होते. तुम्हाला सांगतो, 11वी-12वी नीट UGचा अभ्यास करो किंवा नीट PGचा अभ्यास करो किंवा
एक छोटासा 1 तासाचा कार्यक्रम ऑर्गनाईज करू किंवा 6 दिवसाचा एखादा वर्ल्ड रेकॉर्ड कार्यक्रम ऑर्गनाईज करू, या सर्व अनुभवांमध्ये मला असं एकच गोष्ट लक्षात येते जी मी जगातल्या सर्व महापुरुषांच्या जीवनामध्ये पाहिलेली आहे, ती म्हणजे व्यवस्थितरित्या तुमचं प्लॅनिंग असलं पाहिजे आणि त्याच्या एक्झिक्युशनसाठी तुमचं तेवढं परिश्रम असलं पाहिजे. जोपर्यंत तुमच्याकडे आराखडा तयार नाही तोपर्यंत तुम्ही गावभरात किती बोंबलत सुटले तरी त्याला काहीही उपयोग नाही. मी धावलो पण लास्ट आलो, त्याला अर्थ आहे का? त्याला कोण कुत्र विचारणार नाही. मी धावलो आणि मी फर्स्ट आलो तर त्याला अख्खं जग पूजत असते. हे जगाचा इतिहास आहे. मग तो फर्स्ट येण्यासाठी त्याला काहीतरी नियोजन करावं लागते. नियोजनबद्ध राहिलं तर काम होतंय. नियोजनाच्या बाहेरची गोष्ट असते आणि त्याला एकच उपाय असतो, ती म्हणजे प्रार्थना, जी आपण रोज सकाळी करतो आणि झोपताना आपण करतो. आणि काही जेव्हा सुचत नसेल तेव्हा तेच करतो की बाबा माझ्याच्यानं काय होणार नाहीये, तू आता बघून घे म्हणतो तेव्हा. पण त्याची दुसरी बाजू जी आहे ते म्हणजे परम पुरुषार्थ, प्रचंड परिश्रम, याच्याशिवाय पर्याय नाही. या लोकांनी सांगितल्याप्रमाणे टाइम आणि कन्सिस्टन्सी. मी मगाशी विचार करता बाबा काय बोलावं, तर तुमच्यासाठी 2 सूत्र माझ्या लक्षात आलेली आहे की जोपर्यंत तुम्ही कॉन्सेप्ट क्लॅरिटीवरती भर देणार नाही तोपर्यंत तुम्हाला कन्सिडरेट स्कोरिंग करता येणार नाही. कन्सिडरेट म्हणजे काय? कन्सिडरेट स्कोरिंग म्हणजे काय? बाकीच्या पेक्षा जादा ठळक असे मार्क 720 पैकी 700, 702, 704 असे कधी पडू शकतात जेव्हा तुमचं कॉन्सेप्ट क्लिअर असेल. तुम्ही अभ्यास फक्त नीट पार करण्याकरिता करीत नाही, तुम्ही अभ्यास करीत आहात काहीतरी शिकण्यासाठी. तुम्ही अभ्यास करीत आहात पुढचं बिल्डिंग बांधण्यासाठी. त्याच्यासाठी तुमचं फाउंडेशन मजबूत पाहिजे. तुम्हाला असं वाटतं हे केमिस्ट्री आम्हाला कोण विचारणार आहे, MBBS मध्ये फिजिक्स आम्हाला कोण विचारणार आहे, असं नाही आहे. तुम्ही जेव्हा सिरिंज आणि नीडलमधून ते IM इंजेक्शन द्यायचं इंटरमस्क्युलर, इथे हातात किंवा पाठीत इंजेक्शन घातला आणि आता ते चुकून आतल्या एखाद्या रक्तवाहिकेमध्ये गेलं तर पेशंट तिथल्या तिथे संपू शकतो. असा ड्रग रिॲक्शन किंवा त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट होऊ शकतो. मग तिथे व्हॅक्यूम ओढताना माझ्या हातात ताकद नाही, मग मी किती फोर्स लावायला पाहिजे, माझं पहिला बोट कुठे ठेवला पाहिजे आणि कशाच्या अगेन्स्ट मी फोर्स लावायला पाहिजे, हे फिजिक्स आहे. आलं लक्षात तुम्हाला? त्यामुळे या मूलभूत कॉन्सेप्टची कुठेही आयुष्यामध्ये सुटका नाही. काही लोक खूप खुश होतात, मी PCB घेतला, मॅथ्स वाळीत टाकला. तुम्ही मॅथ्सला वाळीत टाकूच शकत नाही. तुम्ही सकाळी उठल्या काय बघता? घड्याळ. नाश्ता करताना काय करता? 2 इडली, 2 वडा, 2 ब्रेड. तुम्ही मॅथ्सला वाळीत टाकू शकत नाही. आमचे शाळेचे मास्तर म्हणायचे मॅथ्स इज ऑक्सिजन. मग एवढं गणित येत आहे की येत नाही. पावचा पाडा येतो, पाऊंडचा पावडा येतो, 22चा पाडा येतो, येत नाही आपल्याला. पण ते आपल्याला रोज लागते. 4 शर्ट घेतले तर कॅल्सीवर आपण करत बसतो. किंवा आता तर म्हणजे अशी परिस्थिती आहे की आपण ते करत सुद्धा नाही. म्हणजे त्यांनी 4च्या ऐवजी 5 शर्टाचे पैसे आपल्या बोकांडी लावले तरी आपण पैसे देऊन येऊ, इतके आपण पराक्रमी आहोत. ही आजची सद्यस्थिती आहे. या उदाहरणामधून मला एवढंच सांगायचं आहे की आपण किती सेन्सिबल आजच्या जगामध्ये आहोत. बाहेरच्या जगाचं व्यावहारिक ज्ञान तुम्हाला नंतर भेटेल, पण तुम्ही तुमच्या फील्डमध्ये नीट परीक्षेसाठी किती सेन्सिबल आहात याचा विचार तुम्ही करण्याची आवश्यकता आहे. आपण जीवनामध्ये करत असलेली प्रत्येक कृती ही एक प्रकारचा व्यापार आहे. बरोबर आहे ना? मी 1 तास दिलो, 50 प्रश्न सोडवलो, मी 30 सोडवलो म्हणजे माझा घाटाचा व्यापार आहे. आय मीन लॉस. मी तेवढा वेळ देत आहे तर मला रिझल्ट असलंच पाहिजे. जोपर्यंत तुम्ही नियोजनबद्ध काम करत नाही तोपर्यंत तुमच्या प्रयत्नाला काहीच उपयोग नाही. त्याला फळ येणारच नाही. पण इट इज वेस्ट ऑफ टाइम. मग वेळेचं वेस्टेज करायचं की इन्व्हेस्टमेंट करायचं हे तुम्ही तुमचं ठरवायचं. आणि जोपर्यंत आपण मी जबाबदार असं विचार करत नाही तोपर्यंत आपण काहीच उखाडू शकत नाही जगामध्ये.
मी 2 तास पिक्चरला जाऊन आलो, 3 तास मी जबाबदार आहे, काय होईल ते, मग ठीक आहे, तुमची इच्छा. पण मी इथे शिकायला आलो, 2 वर्षामध्ये मी 2-2 तास पिक्चर बघायला गेलो तर मला 1 वर्ष अजून द्यावं लागेल. मी नीटनेटका अभ्यास नाही केला तर मला 2 ड्रॉप अजून घ्यावे लागतील. तुमची तयारी असेल तर तुम्ही करा. इथे कोणी जबरदस्ती थोडीन करत आहे तुम्हाला. तुम्ही इथे स्वतःहून आले का नाही, त्यामुळे तुम्ही जबाबदार पाहिजे. आणि यांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या समोर एक एम पाहिजे, मला या कॉलेजला ॲडमिशन भेटलंच पाहिजे. बरं, त्याला नाही भेटलं, त्याच्या खालच्याला तर भेटेल ना, बरोबर आहे का नाही. तुमचं नशीब तुम्हाला गंडवत असेल तर तुम्ही पण त्याला गंडवा. काय भेटेल हे तुमच्या हातातली गोष्ट नाही, पण काय करायचं हे तुमच्या हातातली गोष्ट आहे. माझ्याकडून होत नाही हा सगळ्यात वाह्यात उत्तर आहे. होत कसं नाही, खायला होते, झोपायला होते, थंडीचे दिवस आहेत बाबा बाबा उठणं होत नाही. अरे सकाळी लवकर उठायसाठी पहिल्या बोंबलात रात्री झोपावं लागेल ना. हा, आपण झोपतो 12ला, अलार्म लावतो 4चं, कसं शक्य आहे. बिचारा शरीर पण एक तंत्र आहे, एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला एक 6 तास झोप लागते, 7 तास झोप लागते. तर सकाळी उठण्यापासून स्केड्यूल सुरू होत नाही. 1 पाऊल आधी रात्री किती वाजता झोपतो इथून तुमचा डेली स्केड्यूल सुरू होतो. इतकी नियोजनबद्धता तुमच्यामध्ये जर असेल तर तुम्ही काहीतरी आयुष्यामध्ये करू शकता. आमचं असं 1-1 मिनिटाचं गणित असतं. आल्या मी सरांना म्हणलो, सर आपल्याकडे 1 ते 2 वेळ आहे, लगेच जाऊयात. 1 मिनिटं सुद्धा आम्ही बोललो नाही. चहा कॉफी हे सगळं सर आपण नंतर करूयात. ओके, त्यांना माहित आहे. 1 वाजता म्हणलो, 1 मिनिटाला 1 मिनिटं कमी, 1 वाजायला 1 मिनिटं कमी असताना आम्ही इथे केबिनमध्ये होतो. मग मी काय माझ्या केबिनमध्ये वाटच पाहत बसलो होतो नाही का, 1 वाजता तिथे जायचंय, 10 मिनिटं आधी गाडी चालू केली, असं नाहीये. आपल्या कामाचं नियोजन पाहिजे म्हणजे पाहिजे. मिनिट टू मिनिट टाइम मॅनेजमेंट, आणि मिनिट टू मिनिटच खेळ आहे तुमच्या पेपरचा. हां, यांनी सांगितल्याप्रमाणे फिजिक्स सगळ्याला येतं, घरी गेल्यानंतर पेपरमध्ये येत नाही. मग तुम्ही इतकं सॉल्व्ह केलं पाहिजे, इतकं सॉल्व्ह केलं पाहिजे की ते असं सबकॉन्शियस माइंडमध्ये. आता गाडी चालवताना फोनवर बोलतो, चुकीचं आहे, पण फोनवर बोलता बोलता सुद्धा आपण व्यवस्थितरित्या 100 मधून 99 वेळा गाडी चालू शकतो. 1 वेळेस नशीब फुटका असेल तर मग धडकतो. मग मी प्रोत्साहन करत नाहीये चालवण्यासाठी गाडी फोनवर बोलता बोलता, पण एक सांगायचा भाग म्हणजे की गाडी चालवणं हे तुमच्या छोट्या मेंदूला, सेरेबेलमला, सबकॉन्शियस माइंडला कळलेलं आहे. इतकं प्रॅक्टिस करायचं, इतकं घोकायचं काम काय दुसरं आयुष्यात आपल्याला. 6 महिने असलं घासायला पाहिजे, असलं घासायला पाहिजे की तुम्ही इथे येऊन वक्तव्य केलं पाहिजे की घासल्यानेच चमकत असतंय भांड. चंदन जोपर्यंत तुम्ही घासत नाही तोपर्यंत त्याचा सुवास येत नाही. त्यामुळे आयुष्यामध्ये घासल्याशिवाय पर्याय नाही. हे तुमचं ब्रीद वाक्य ठेवा. तुम्ही का हसले हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे आणि सरांनाही माहिती आहे. पण या निमित्ताने का होईना तुम्ही हा वाक्य लक्षात ठेवाल याचा मला आनंद राहील. दुसरी गोष्ट, एक नीटच्या पॅटर्न बद्दल थोडं मला एक सूत्र तुम्हाला सांगायचं. परवा आत्ता मला हे कळलं होतं, म्हणजे आपल्याकडे सोलापुरात आत्ता म्हणजे 2-4 महिने आधी. पण मला इतके दिवस माहीत नव्हतं हे यांचं जे 23-24 बॅचचं जे रिझल्ट लागलं, म्हणजे इतकं उच्च कोटीचं रिझल्ट तर नीटनी आपल्या इतिहासात पाहिलं नसेल. कारण नीट देणारी आमची पहिली बॅच 2017 साली, आणि मला 533च मार्क पडले होते, पण माझा ऑल इंडिया रँक 15,509 होता. मग त्या मार्काला आज किंमत नाही आहे. किंमत कशाला आहे? त्या रँकला आहे. मग मला काय सांगायचं आहे, स्कोरिंग खूप इझी झालं आहे, पण रँक मारणं हे खूप अवघड झालेलं आहे. 700 मार्क हे ठीक आहे म्हणायचं, त्याला पण GSच भेटणार आहे ना, ते पण भेटत नसेल एक वेळेस. हां, अशी स्थिती आहे. त्यामुळे किती मार्क पडले हा ध्येय ठेवूच नका. माझं रँक इथपर्यंत यायला पाहिजे, आणि ते रँक मिळवण्यासाठी मला 720 पैकी 720च भेटले पाहिजे. असा ध्येय ठेवला तर 2-4 प्रश्न इकडे तिकडे होतील आणि तुम्हाला यथार्थ मार्क पडतील, ज्याच्यामुळे तुम्ही चांगल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊ शकाल. तुम्हाला लक्षात येते का मी काय बोलतोय? स्कोरिंग इज इझी. का?
निम्म सिलेबस काढलं. मगाशी मला सारंग सांगत होता ते SPDF ब्लॉक काढले. मग ते काढल्यानंतर इनऑर्गॅनिकचा आत्माच काढला की मुर्दाच झालं ते इनऑर्गॅनिक. हां, ऑर्गॅनिकचे रिॲक्शन येत नाही. अरे काय येत नाही? एक सूत्र जे तुम्हाला आयुष्यभर प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक संबंधामध्ये आणि प्रत्येक उपक्रमामध्ये उपयोगी पडेल ते म्हणजे जी गोष्ट तुम्हाला करायची आहे त्याच्यामध्ये आवड निर्माण करा. म्हणजे 2 ऑप्शन आहेत, आवडीचीच गोष्ट करा, नाहीतर करत असायचं असेल तर आवड निर्माण करा. आता उदाहरणार्थ आधीच्या काळामध्ये, आता तर कसं लग्न व्हायच्या आधी 1-4-6 महिने वर्षभर आधी एकत्र राहतात, जमतंय का नाही बघतात, जमलं तर जमवतात, नाहीतर तू तुझ्या वाटेवर मी माझ्या वाटेवर. पण आधीच्या काळात तसं नव्हतं. काय होतं, पहिल्यांदा बघणार कुठे? त्या लग्नाच्या चौरीमध्येच. हां, ते असं सिंदूर लावताना पिक्चरमधलं, जुन्या पिक्चरमधलं. सांगायचा हेतू काय? आता ती आवडीची नावडीची, गोरं काळं, चांगलं वाईट काहीच नाही, पण जमवलं का नाही? आपल्या आज्यांनी पणज्यांनी त्यांचं संसार जमवलं का नाही? इट्स अ सोशल कॉन्ट्रॅक्ट. मॅरेज इज अ सोशल कॉन्ट्रॅक्ट. एक गतिविधी आहे ना, एक प्रकारचा व्यवसायच आहे का नाही? फक्त भावनिक आहे, आत्मिक आहे, सांसारिक आहे, पारिवारिक आहे, पण एक प्रकारचा व्यापारच आहे तो संबंधांचा. तसं तुम्ही नीट UG जे अभ्यास करताय हा तुमच्या वेळेचा, परिश्रमाचा आणि ठेवलेल्या ध्येयाचा व्यापारच आहे. आणि त्याच्यामध्ये काय लागतं? आपले आजी आजोबा जास्त संवाद करत नाही, तुम्ही पाहिलं असेल, पण त्या मुख संवादामध्ये पूर्ण आयुष्याचं केमिस्ट्री जमलेलं असतंय. कधी असं खूप भांडताना बघितलं नसेल. भांडे तरी दुसऱ्या क्षणी तसे ते तसे होतात. त्यांच्यासारखं मॅनेजमेंट कोण शिकू शकतं? त्यांनी वेळेत सगळ्या पोरांना मोठं केलं, चांगलं शिक्षण दिलं, शेतीवाडी केली, कर्ज घेतलं असेल तर ते चुकून टाकलं आणि असं काहीतरी चांगलं करून ठेवलं की तुम्ही आज इथे शिकायला येऊ शकता, तुम्ही 5-50 हजार इथली फी भरू शकता. तर त्यांनी ते त्यांच्या जीवनामध्ये जगून दाखवलं, तुम्ही ते नीट UG मध्ये जगून दाखवायला काय हरकत आहे? मग आम्हाला आवडतच नाही, पोरं वाळीत टाकून द्या असं त्यांनी केलं का? नाही, त्यांनी संसारामध्ये, त्यांच्या कामामध्ये, जबाबदारीमध्ये रुची घेतली. तसं तुमची जबाबदारी काय आहे? तुम्ही इथे आला, तुम्ही नीट UG सोबत लग्न लावलेलं आहे 2 वर्षासाठी. हां, आता काम पूर्ण केल्याशिवाय संबंध तोडायचं नाही. आणि त्यामुळे नीट UG हे आपलं ध्येय ठेवता, त्याच्यासाठी आवड असेल उत्तम, नसेल तर करा. हे टाईम नाही आहे तसं बोलायचं, पण अजूनही जर तुम्हाला असं वाटत असेल की आईला कशाला आलो इथे, घरच्यांनी सांगितलं म्हणून, तुम्ही तुमचं माइंडसेट बदलायला पाहिजे. तुम्ही जेव्हा त्याच्यामध्ये आवड घ्याल, तुम्हाला नावं लक्षात ठेवायची आवश्यकता नाही, आपोआप लक्षात राहणार. जी मुलगी आवडते त्याचं नाव लक्षात राहते का नाही? वाईस वर्सा ॲप्लिकेबल टू गर्ल्स. आवड लक्षात राहते का नाही? अमुक ह्याचं नाव आहे, अमुक त्याचं नाव आहे, या हिरोनी हे डायलॉग मारला, ती काय पिक्चर 100दा रिव्हिजन करतो का आपण डायलॉगची? एकचदा बघून येतो का नाही? मग लक्षात कसं काय राहतं ते? कारण आवडते, रस निर्माण होते, रुची निर्माण होते. तसं तो जो विषय अवघड जातो त्याच्यावर प्रेम करायला चालू करा. आय लव्ह केमिस्ट्री, आय लव्ह फिजिकल केमिस्ट्री, आय लव्ह फिजिक्स. बायोचं प्रेम असतंच. आणि बायोवर प्रेम नसलं तर नीट UG तुम्ही क्रॅक करू शकत नाही, कारण निम्मे मार्क त्याचे आहेत. बरोबर आहे ना? त्यामुळे नाही, भरपूर चॅप्टर असतात बायोमध्ये. तुम्ही हसण्याचं काही कारण नाही आहे, पण सांगायचा हेतू म्हणजे, आणि ते नंतरचा विषय. पहिलं आपलं MBBS करावं लागतंय, सगळं पुढचं विषय ज्ञान असावं. पण बायो आपल्याला 720 पैकी निम्मे मार्क हे बायोलॉजी विषयासाठी आहे. त्याच्यात झाडं पण आहेत, तर जनावरं पण आहेत, तर माणसं पण आहेत, सर्वच आहे. त्यामुळे सांगायचं हेतू का जो विषय आवडत नाही, अवघड जातो, त्याच्यावर प्रेम करायला सुरू करा. मी तुम्हाला खोटं सांगत नाही, हे सायकॉलॉजी आहे. हे सायकॉलॉजी आहे. तुम्हाला तुम्ही त्याच्यावरती प्रेम करायला लागले त्या विषयावर, त्याच्यावर आपोआप तुमची रुची निर्माण होते. आणि ज्या गोष्टीत रुची निर्माण होते त्याचा परिणाम व्हायलाच पाहिजे, हे सिद्धांत आहे. कारण तुम्ही ऑटोमॅटिकली जास्त वेळ देणार ना त्याला, देणार की नाही? मला आवडते, तुम्ही जास्त वेळ हे देणारच. आणि वेळ दिला, परिश्रम दिला तर त्याच्यामध्ये निकाल हे लागतं म्हणजे लागतं, हे सिद्धांत आहे.
अडचण काय, आपल्याला आवडत नाही म्हणजे आपण ते टाळत असतो. तुम्हाला म्हणजे कसं उदाहरण सांगतो, साधं उदाहरण, सर्दी झाल्यानंतर काय करता, औषध घ्यायला पाहिजे. औषध कडू आहे म्हणून आपण टाळतो. जोपर्यंत आपण औषध टाळतो तोपर्यंत आपल्याला सर्दी राहते. पण त्याला आता ठरलं, आता काय पर्याय नाही आहे, पण आता त्याला रुचकर पण बनवायला पाहिजे, सोयीस्कर पण बनवायला पाहिजे, जाईल असं डायजेस्टेबल पण बनलं पाहिजे, पॅलेटेबल. तर आपण काय करतो, त्याच्यात स्वीटनर टाकतो आर्टिफिशियल, आणि ते खोकल्याचं औषध काय करतं, ते लिक्विड गोड होतं, फ्लेवर्ड होतं, स्ट्रॉबेरी फ्लेवर, पायनॅपल फ्लेवर. मग एकदा ते घ्यायला लागलं औषध की माणूस बरा होतो. औषध घेण्याची आवश्यकता आहे. मग औषध घेण्यासाठी आपण काय झोल केला, त्याच्यामध्ये फ्लेवर ॲड केला म्हणजे प्रेम ॲड केला समजा ना. तसं जी गोष्ट आवडत नाही, ज्याला तुम्ही टाळायला लागले, त्या गोष्टीमध्ये प्रेम घाला, प्रेम नावाचा फ्लेवर घाला. कोण नाही ना प्रेम मुलगा, नाहीतर त्याच्यासोबत अभ्यासाला बसायचे आणि म्हणायचे सरांनी सांगितलंय प्रेम पूर्ण अभ्यास करा. असं चालायचं नाही. म्हणजे आता मी सारखं भावना म्हणतो, कोण भावना नाही ना, हे खूप विचार करावा लागतोय बोलताना. म्हणजे असंच एका ठिकाणी व्याख्यान चालू होतं, रुची कोण आहे म्हणे, रुची मोर आमच्याकडे क्लासमध्ये मुलगी. अरे म्हटलं असं कुठे असतं का. सांगायचा हेतू आहे की अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा, रुची निर्माण करा. आणि हे लक्षात ठेवा, म्हणजे ह्यांनी फक्त नीट UG पर्यंत टार्गेट ठेवलंय. आता मी त्या सगळ्यामधून खूप उठलो आहे, पण तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन सांगतो की तुम्ही शिकताय कशासाठी, मानवतेसाठी. तुम्ही शिकताय कशासाठी की बाबा मरणारा जो व्यक्ती आहे, ज्याला यमदूत घेऊन चाललेत, अशा त्याचा प्राण यमदूताच्या हातातून ओढून परत त्याच्या देहामध्ये स्थापन करण्यासाठी तुम्ही डॉक्टरकी शिकत आहात. आणि त्याचा पहिला पाऊल म्हणजे हे आहे. तुम्हाला सांगतो, CPCR नावाची एक सिंपल टेक्निक आहे, तुम्ही ऐकला असेल, असं छातीवरती हे करत असतात, आणि इट्स अ लाईफ सेव्हिंग प्रोसेस. म्हणजे गेलेला माणूस परत येतो, याचं प्रत्यक्ष उदाहरण बघायचं असेल तर यूट्यूबवरती जाऊन कार्डिओ रेस्पिरेटरी रिससिटेशन म्हणून बघा, CPCR, किंवा सर दाखवतील ते प्रोजेक्टरवर 2 मिनिटाचा व्हिडिओ असतो. म्हणजे गेलेला माणूस परत, त्याचे प्राण असे निघत असतात. यमदूत तुम्हाला छान त्याच्यावरती कॅरिकेचरचा पिक्चर होऊ शकतो. असं यमदूत प्राण घेऊन चालले आणि ओढून तुम्ही त्याच्यामध्ये प्राण स्थापित्य करताय, त्याचा प्राणांचा त्याची स्थापना करताय पुन्हा. यू आर एन लिव्हिंग ए डेड. ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट या जगामध्ये काय असू शकते. आणि त्या कारणासाठी तुम्ही इथे शिकत आहात, मेलेल्याला जगवण्यासाठी तुम्ही इथे शिकत आहात, आणि तुम्ही स्पेशल आहात. त्यामुळे तुम्हाला शिकायचंय. हे लक्षात ठेवून असा ध्येय, मग त्याचा पहिला पाऊल अमुक कॉलेजला ॲडमिशन, त्याचा पहिला पाऊल एवढे रँक पडलं पाहिजे, एवढं मार्क पडले पाहिजे. अशा प्रकारचं तुम्ही जर तुमचं आचरण ठेवाल, बुद्धी ठेवाल, विवेक ठेवाल, तर तुमचं कल्याण होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. हे ठरलेलं आहे. आणि तुमचं कल्याण म्हणजे तुम्ही जगात काय लोक म्हणतात, सेवा करा, हे करा, ते करा. तुम्ही स्वतःचं कल्याण जर योग्यरित्या केले ना, याच्यापेक्षा मोठी सामाजिक सेवा जगात असू शकत नाही. आज काय आहे का, आपण स्वतःचाच विचार करत नाही, वेळ वाया घालवतो, बुद्धी वाया घालवतो. टाइम अँड ब्रेन ड्रेन. काय बघायचं, काय नाही बघायचं, याची सुद्धा समज आपल्याला आज राहिली नाही. कारण आपल्या आजूबाजूचं वातावरण इतकं गढूळ एन्व्हायरमेंट की बोलायचं काम नाही. आणि त्यामुळे विवेकपूर्ण काय नाही करायचं हे पहिलं तुम्ही नोंद केलं पाहिजे. काय करायचं हे नंतरचा भाग आहे. काय नाही करायचं हे तुमचं ठरलं की आपोआप काय करायचं त्याच्यावर प्रकाश पडतो. आलं लक्षात. किंवा काय करायचं ह्याचा प्रकाश इतका कडक ठेवा की मग ते बाकीचं सगळं त्याच्या अंधारात जायला पाहिजे. अशा प्रकारची अप्रोच ठेवा. आणि पुन्हा पुन्हा सांगतो की घासायचे दिवस आहेत, व्यवस्थित घासा तर घासाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल. आणि यांनी सांगितल्याप्रमाणे टाइम कन्सिस्टन्सी ही महत्त्वाचे 2 फॅक्टर आहेत. काय सगळं निम्म सिलेबस तर उडवून टाकलंय अवघड. या प्रयत्नात की बाबा 400 मार्क पडणाऱ्याला 600 पडावे, पण ते पोट्टे हे विसरून गेले की 700 मार्क पाडणारे मग काय 750 पाडणार का. असंच झोल झाला ना. 400-500 वाल्यांचा स्कोर वाढायला पाहिजे, मग 600-700 काय करणार.
720 पैकी 800 मार्क पाडणार का? म्हणून हा रँकिंगचा सगळा गोंधळ झालेला आहे. पण त्या गोंधळात न अडकता आपल्याला 720 पैकी 720 मिळवायचे आहेत. आपले सगळे प्रश्न बरोबर झाले पाहिजे. आपण त्याच्यासाठी वेळ दिला तर आपल्याला त्याचा पराक्रम दिसला पाहिजे. या हेतूने आवड निर्माण करून अभ्यास करा, कन्सिस्टन्सी ठेवा, कॉन्सेप्ट क्लॅरिटी ठेवा, म्हणजे तुमच्या मुलामध्ये फूल आपोआप येईल असं मला सांगायचं आहे. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. तुम्हाला दुसरं काही म्हणजे कधी काही डाऊट असेल, माझा नंबर मी ऑलरेडी देऊन गेलो आहे, पुन्हा देऊन जातो. काय असेल तर व्हॉट्सॲप करा. 24 तासात रिप्लाय देण्याची जबाबदारी माझी आहे. आणि शेवटी शिवाय तुमचे सगळे इथे मास्तर आहेत, प्रेमळ वातावरण आहे, शिक्षकांचा चांगलं शिकवतात मला माहीत आहे. आणि त्याहूनही ज्यादा महत्त्वाचं आपले पोट्टे आहेत म्हणून सांभाळून घेतात आणि तदनुसार मार्गदर्शन करतात. तर त्याचा लाभ घ्या. आणि तुम्ही तुमच्या आईवडिलांची ड्रीम आहात, तुम्ही तुमच्या गावाची, घरच्यांची, समाजाची ड्रीम आहात, त्याला साकार करणं तुमचं काम आहे. असं हे सगळं लक्षात ठेवता पुढचे 6 महिने 8 महिने इतकं घासा की तुम्ही माझा विद्यार्थी किंवा अजून चांगल्या कॉलेजमध्ये तुम्ही विद्यार्थी म्हणून जाल आणि स्वतःचं आणि जगाचं कल्याण कराल अशी आशा, अपेक्षा, इच्छा, सदिच्छा बाळगतो. आणि 20 मिनटं म्हणता 26 मिनटं झालेले आहेत. तर आपल्या 2 शब्दांना विराम देतो. पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.